मित्रांनो, गणेश उत्सवाला अवघे काही दिवस उरलेत आणि मुंबई गोवा महामार्गावर आता एक शर्यत सुरू आहे. कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांझा या 4 उड्डाणपुलाची कामं 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करण्याचे थेट आदेश निघालेत. याचं कारण साधं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे, पुण्याहून कोकणात निघतात आणि हाच रस्ता त्यांच्यासाठी काही तासांची शिक्षा बनतो. पण या आधीत एक पूल असा आहे जो काही गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलाय आणि तो पूर्ण करण्यासाठी थेट IITची मदत घ्यावी लागते. तो पूल नेमका कुठे आहे आणि तिथे नेमकं काय अडलंय आणि माणगाव बायपासचा जो भाग गणेश उत्सवापूर्वी सुरू व्हायला हवा तो प्रत्यक्षात किती तयार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये एक एक करून बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरुवात करूया माणगाव पासून. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी माणगाव हा एक महत्त्वाचा बॉटलनेक ठरू शकतो. म्हणूनच इथे बांधण्यात येणाऱ्या बायपासचा काही भाग गणेश उत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचं नियोजन सरकारने केलंय. या बायपासची एकूण लांबी सुमारे 7.5 किलोमीटर आहे. त्यापैकी जवळपास 5.5 किलोमीटरचा भाग एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याचं लक्ष्य आहे. उर्वरित भाग हा रेल्वे पुलाशी संबंधित असून त्याच्यामुळे त्याचं अजून काम बाकी आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढचा भाग सुरू करण्याची योजना सरकारची आहे. म्हणजे माणगाव बायपास पूर्णपणे अजूनही तयार झालेला नाहीये, पण गणेशोत्सवाच्या गर्दीच्या आधी त्यातील काही भाग वाहतुकीसाठी खुला करून मुख्य रस्त्यावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. पण आता एक प्रश्न आहे, हा 5.5 किलोमीटरचा भाग प्रत्यक्षात वेळेत सुरू होतो का? कारण त्याचा थेट परिणाम माणगाव परिसरातील वाहतुकीवर होऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं ठिकाण आहे चिपळूण. इथल्या फ्लायओव्हरचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलं तर जातंय. या फ्लायओव्हरची लांबी आहे सुमारे 1.84 किलोमीटर. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. या उड्डाणपुलावर 182वा आणि अखेरचा स्लॅब टाकण्यात आला आहे. म्हणजे मुख्य संरचनात्मक काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं आहे. पण फ्लायओव्हरची संरचना तयार झाली म्हणजे तो वाहतुकीसाठी लगेच सुरू होतो असं नाही. अजूनही काम बाकी आहे. अप्रोच रोड्स, फिनिशिंग आणि इतर आवश्यक कामं. सध्या ही कामं सुरू आहेत आणि पाऊस किंवा इतर अडथळे निर्माण झाले नाहीत तर गणेशोत्सवापूर्वी हा फ्लायओव्हर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र इथेही अंतिम तारीख अजून निश्चित झालेली नाहीये. त्याच्यामुळे चिपळूण फ्लायओव्हरची गणपतीपूर्वी नक्की सुरुवात होणार का असा दावा करणं सध्या योग्य ठरणार नाही. पण त्या रखडलेल्या पुलाकडे वळूयात, म्हणजेच नागठोणे या ठिकाणचा फ्लायओव्हर बाकीच्या कामांपेक्षा थोडा वेगळा आहे. कारण इथे फक्त उरलेलं काम पूर्ण करण्याचा प्रश्न नाही, या पुलासंबंधीच्या तांत्रिक समस्येचा अभ्यास करण्यासाठी IITची मदत घेतली जात आहे. IIT कडून तांत्रिक अहवाल आल्यानंतर पुढची दुरुस्ती आणि आवश्यक कामं सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे. तोपर्यंत पुलाखाली दोन्ही बाजूंना रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच नागोठणेचा फ्लायओव्हर इतर ठिकाणच्या कामांसारखा फक्त डेडलाईन देऊन पूर्ण करता येणारा प्रकल्प नाही. इथे आधी तांत्रिक समस्या नेमकी काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तसेच त्यावर कोणता उपाय करायचा हेही ठरवावं लागेल आणि त्यानंतरच पुढचं काम सुरू होणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, या संपूर्ण महामार्गावरील हे सध्या एक सर्वात वेगळं आव्हान आहे. मुंबई पनवेल पासून महाराष्ट्र गोवा सीमेपर्यंतचा हा मार्ग सुमारे 485 किलोमीटरचा, त्यापैकी 465 किलोमीटरचं चौपदरीकरण पूर्ण झाल्याची माहिती केंद्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये दिली होती. म्हणजे महामार्गाचा मोठा भाग पूर्ण झाला आहे, पण उरलेली कामं काही महत्त्वाच्या ठिकाणी आहेत आणि अशा ठिकाणी थोडंसं अपूर्ण काम सुद्धा संपूर्ण वाहतुकीवर परिणाम करू शकतं. यानंतर जुलै 2026 मध्ये लांझा ते चिपळूण विभागाबाबत नवीन माहिती देण्यात आली होती. हा विभाग 106 किलोमीटरचा आहे. त्यापैकी 102 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित कामांमध्ये काही फ्लायओव्हर आणि काही फिनिशिंग वर्क समाविष्ट आहे. या उर्वरित कामांसाठी ऑक्टोबर 2026 पर्यंत लक्ष देण्यात आलं आहे. म्हणूनच आता पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत.
31 ऑगस्टपर्यंत ही सर्व महत्त्वाची कामं प्रत्यक्षात पूर्ण होतात का? आणि गणेश उत्सवाच्या आधी मुंबई गोवा महामार्गावर किती बदल दिसतो याबाबतचे तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.